मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर आज आपण प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची योजना आज आपण यामध्ये पाहणार आहोत. बिरसा मुंडा आर्थिक अनुदान योजना या योजनेबद्दलची एक महत्त्वाची योजना पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध जे काही शेतीतील उपकरणे असतील, विविध काही साहित्य असेल, या योजनेअंतर्गत तुम्हाला ते दिलं जाणार आहे. या बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विविध काही प्रकल्प राबविले जातात. त्या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता. जसे की यामध्ये सौर ऊर्जा पॅनल झालं, कृषी यंत्रे झाली, बी बियाणे झाली, अशी विविध त्या कॅटेगरीमध्ये योजना आहेत. त्या अंतर्गत तुम्ही अर्ज करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून लाभ इथे मिळू शकता. तर त्याचबद्दलचं एक डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला तर या योजनेबद्दलची माहिती पाहूया. तर यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये महाविस्तार AI हे ॲप इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता तुम्ही महाडीबीटी अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. त्याचमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविली जाते, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर या योजनेबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता या योजनेअंतर्गत मुख्य घटक कोणकोणते तुम्हाला ते दिले जाणार आहेत. तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला PVC पाईप दिलं जाते, पंप संच दिला जातो, डिझेल पंप असेल, नंतर ठिबक सिंचनचा संच दिला जातो, तुषार सिंचन संच दिला जातो, नवीन विहिरीचे बांधकाम, जुनी विहीर दुरुस्त, परसबाग, शेतातील तलावांमध्ये प्लास्टिक अस्तर, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, सौर ऊर्जा चलित पंप, अशा मित्रांनो विविध योजना या योजनेअंतर्गत राबवली जातात. कृषी बिरसा मुंडा कृषी अनुदान योजना या योजनेअंतर्गत हे संपूर्ण योजना राबविल्या जातात. जर तुम्ही या अंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला यापैकी कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ते सिंपल पद्धतीने अर्ज इथे करू शकता. जर तुम्हाला पंप संच हवा असेल तर त्यासाठी अर्ज करू शकता. तुषार सिंचन संच हवा असेल तर त्यासाठी पण अर्ज इथे करू शकता. आता यासाठी काय आवश्यक पात्रता लागते, त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता. तर पात्रता व निकष काय आहे, तर लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक असणार आहे. जो काही लाभार्थी असेल तो अनुसूचित जमातीतील असला पाहिजे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य ते दिले जाणार आहे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडीचा प्राधान्य क्रमांक पुढील प्रमाणे असणार आहे, जसं की दारिद्र्य रेषेल लाभार्थी, आदिम जमाती लाभार्थी व वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक अशा लाभार्थ्यांना पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा त्याच कुटुंबास या योजनेचा लाभ इथे देण्यात येणार नाही. ही पण बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास 20 वर्षानंतरच जुनी विहीर दुरुस्ती या घटकांचा लाभ अनुदेय असणार आहे. ही पण बाब मित्रांनो तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे. अशाच स्वरूपाच्या कृषी विषयक विकास योजनेकरता आदिवासी उपाययोजनेतून तसेच केंद्र शासनाच्या SCA व घटनेच्या कलम 275 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेअंतर्गत देण्यात येणार नाही. ही पण माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत किंवा या व्यतिरिक्त कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी परत पात्र असू शकत नाही. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर ते कमाल जास्तीत जास्त 6 हेक्टर पर्यंत एवढी जमीन असणे आवश्यक आहे. अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे. जर आदिवासी लाभार्थ्यांची जमिनी दुर्गम भागात व विखंडित असल्याने 0.40 हे पेक्षा कमी असेल तर 2 किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान 0.40 इतकी हेक्टर असेल तर त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुदेय राहील. म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन ही 0.40च्या खाली असेल परंतु त्यांना जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर ते एकत्र एक सामूहिक गट करून या योजनेचे लाभ इथे मिळवू शकतात. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. त्यासाठी फक्त करार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6 हेक्टर पर्यंत धारण क्षेत्राची अट इथे लागू असणार नाही. ही पण बाब तुम्हाला इथे दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी पात्रता दिलेली, या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. या योजनेत जे काही संच आहेत तर ते इथे पाहू शकता. अशा प्रकारे विविध संच आहेत, जसं की डिझेल पंप संच आहे, ठिबक संच आहे, तुषार सिंचन, नवीन विहिरीसाठी बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, परसबाग, शेतातील तलावांमध्ये प्लॅस्टिक अस्तर, इनवेल बोरिंग, वीज जोडणे आणि सौर ऊर्जा चलित पंप अशी विविध उपकरणे या योजनेअंतर्गत तुम्हाला ते दिली जाणार आहेत.
आता यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. ती कागदपत्रे कोणती? तर यामध्ये तुम्हाला तुमचा 7बाराचा उतारा लागेल, 8चा उतारा लागेल, शेतकऱ्याचं आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची पहिल्या पृष्ठाची झेरॉक्स, म्हणजे जे काही तुमचं शेड्यूल बँक असेल ते बँकेचं झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच इतर आवश्यक जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला इथे लागणार आहेत. अशा प्रकारे जवळपास 5-6 डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागत असतात. ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. अशा प्रकारे तुम्हाला mahdpt.maharashtra.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. या दिलेल्या वेबसाईटवरून येऊनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे वेबसाईट आहे. इथे येऊन तुम्ही तुमचं वैयक्तिक लॉग इन करू शकता. जर इथे तुमचं लॉग इन नसेल तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. नंतर इथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर जी काय आवश्यक डॉक्युमेंट असेल, जे काय या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे असतील ती संपूर्ण माहिती फिलअप करून डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यामध्ये मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे एक अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर अशा प्रकारे मित्रांनो बिरसा मुंडा कृषी सहाय्यक योजनेअंतर्गत अशा विविध योजना राबविल्या जातात. विविध उपकरणे इथे या योजनेअंतर्गत दिले जातात. नक्की तुम्हाला या योजनेचा फायदा होत असेल तर हा व्हिडिओ आपले शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.